मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द, राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. आमदार रोहित पवारांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. तत्काळ पावलं उचलणार फडणवीसांचं आश्वासन. झी24 तासच्या बातमीचा दणका. शाळांवर अल्पसंख्याक दर्जाची खैरात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई. अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानंतर उपसचिव मिलिंद शेनॉय यांची बदली. मुंबई तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती? आज स्थायी समिती अध्यक्षांचा फैसला. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकरांची नावं चर्चेमध्ये. बेस्ट शिक्षण समिती कुणाकडे जाणार याकडेही लक्ष. परळीतल्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये तिघांची मुंबईमध्ये नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी. एसआयटीच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागल्याचा सुरेश धस यांचा दावा. तर हे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत. मी आज पहिल्यांदा सांगायलोय, तो आणखीन शहाणा होय, नाहीतर लय लांब जाशील. नादाला लागाल तर 22 प्रकरण बाहेर काढणार. धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा. टिपू सुलतान वक्तव्य प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. आपल्या वक्तव्याचा विपर्यास धचा मा करत गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप. पुण्यातील भिगवणमध्ये आई भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत तरुणीचं अपहरण. भिगवण पोलीस स्टेशन बाहेर ग्रामस्थांचा ठिय्या. दोघांविरोधात गुन्हा. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून बंगळुरूमध्ये हेलिकॉप्टर असेंब्लिंग प्लांटचं उद्घाटन. एव्हरेस्टवर उतरणारं हेलिकॉप्टर बनवणार. मोदींची घोषणा. तर दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं मॅक्रॉन यांचं आवाहन. सोन्याचे भाव प्रतितोळा 1 लाख रुपयांपर्यंत खाली येण्याचा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा अंदाज. सोन्याचे भाव प्रतितोळा 3,000 तर चांदीचे भाव प्रति किलो 3,000 घसरले.